ठिकाणी आता मनोजदादा जरांगे पाटील विषय आपण आता सरकारच्या कारभारात मांडला. मी अगोदर सगळं विद्यार्थ्यांची समजून घेतलंय आणि तुमची सगळी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दोन्ही ओळखीला सांगितलं. त्यांनी सांगितलं आता आम्ही तिकडे जातो त्यांच्याकडे. आपण आता विखे पाटील साहेबाला सुद्धा सांगितलं. त्यांनी एक 15-20 मिनिटाचा वेळ आपल्याला मागितला की आम्ही तिकडचा निरोप देतो. आणि जे तुमच्या मनातलं आहे तेच मी तुमच्या या विद्यार्थ्याचं ऐकून बोललो की एकतर डिसेंबरमध्ये किंवा जानेवारी तुमची जाहिरात काढायला पाहिजे. त्यावेळेस निवडणुका होत्या किंवा अतिवृष्टी होती, सरकार पुढे अनेक अडचणी होत्या, म्हणून सरकारनं ते जुलैमध्ये काढलं. म्हणजे 7-8 महिन्याचा गॅपने जी जाहिरात काढली गेली ही सरकारच्या चुकीमुळे याच्यात विद्यार्थ्याची काही चूक नाही. मग आता जर सरकारची चूक आहे तर सरकार दुरुस्त पण करू शकते. याच्यामध्ये तुम्हाला लिंक ओपन करून देऊ शकतं, तुम्हाला 1 वर्षाची सवलतही देऊ शकतं. आणि JR काढायचा जर विषय असेल तर JR काढायला सुद्धा माझ्या माहितीनं अडचण नाही, कारण परवा त्याला कॅबिनेट झाली. तिथंच काय आचारसंहिता झाली. याच्यात या भानगडीत पडण्यापेक्षा मला असं वाटतं 100% मला जे आत्मविश्वास आता 2 ओळखी आणि उपसमितीचे मंत्रिमंडळाच्या अध्यक्ष विखे पाटील साहेब बोलले, त्याचं वाटतं की तुमचा प्रश्न मार्गी निघेल. थोडा वेळ लागेल. त्याला वेळ म्हणजे आता. आणि आता बसल्याच्या नंतर पुन्हा माझी एक गोष्ट लक्षात आली की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं सांगितलं होतं तुमच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्याच्या नंतर की हा विषय आजच्या आज मार्गी काढा, असं त्या दिवशी CM साहेबांनी सांगितलं होतं. मला तेव्हा माहित नव्हतं. मग असंही गफलत होऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आजच्या आज विषय मार्गी काढा, संबंधित अधिकाऱ्यानं आणि MPCनं मुद्दाम एका दिवस टाळाटाळ केलेली असू शकते. याची खात्री आता आपण 1-2 घंट्यात करून घेऊ. मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं असूनही केलं जात नाही. मग अधिकारी करत नाहीत की मुख्यमंत्री करत नाहीत? आणि आता ज्यावेळेस हे तिकडे जातील, OED साहेब असतील, विखे पाटील साहेब बोलतील, आता त्याच्यातून लक्षात येईल की याच्यात मुख्यमंत्र्यांचा दोष नाही तर अधिकाऱ्यांनी टाळाटाळी केली, असंही होऊ शकतं. त्यामुळे आपण आधी शंका घेण्यापेक्षा थोडा वेळ वाट बघू काय होत आहे काय नाही. पुन्हा येतीलच वापस, नाही आले तर बघू. बघू म्हणलं तुम्हाला म्हणजे क्लिअर सांगतो. शांततेत घ्यायचं. तुम्ही फक्त शांततेत घ्यायचं. कोणी किती येऊ द्या, काही होऊ द्या, कारण मी शांततेत घेतो. इथं एवढं सोपं नाही. रात्रीच्या सारखी वळवळी केली की राज्य असतं.
रात्रीसारखी वळवळ पुन्हा करायची नाही, पण शांतता कोणी सोडायची नाही. कारण तुम्ही उद्याचं आमचं भविष्य. पोरं तुम्ही जर वायाला गेले आमचा काय उपयोग नाही. खरं सांगतो आम्ही, तुम्हाला वायाला जाऊ द्यायचं नाही आम्हाला काही करू. भले आंदोलन करायची वेळ आली तुम्ही तुमच्या घरी राहत जा निघून, आम्ही आमचं बसून राहू बस का. पण तुम्ही नको, तुम्हाला आम्हाला वायाला जाऊ द्यायचं नाही. आम्ही शिक्षणापासून लांब राहिलेले, नोकऱ्यापासून लांब राहिलेले पोरं 5 कोटी आहे. आम्ही बघतो ना महाराष्ट्रात काय करायचं. त्यांचं काय आता निवडणूक आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही. त्याने तुमचा मार्ग नाही काढा की नगरपालिकेला पाळले, मग त्याला काय करावं, बदला तर घ्यावा लागेल भाऊ. कारण त्यांची पुण्याची महानगरपालिका आहे, मुंबईची छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, नाशिक, आपले सगळे पाहुणे तिकडे फोन करून सांगायचं त्याला पाडून टाका. तसंच असतं मला, तसंच असतं मग आपला कटका तसंच असतो. तुम्ही तुमच्या घरी नाही त्यांनी प्रश्न मार्गे काढला आहे ना, उद्याचा दिवस बी मला वाटतं. सरकारला करायचं असलं ना कवा करतो. शनिवार नाही ना, रविवार नाही ना, मंगळवार नाही. ते काय लक्ष्मीचं रोकडं थोडे देतो. त्यांचं म्हणणं आपलं कवा होतं, काही अडचण नाही. पण शंका मला वाटतं आपण त्यांच्यावरती घेऊ नये. का म्हणतो मी एवढं प्रामाणिक की मला तुमच्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं का मुख्यमंत्री म्हणले हे विषय लगेच मार्गी काढा. याचा अधिकारी सुद्धा करू शकतो. अधिकारी लय खोट असतील, त्यांना लय कंड असतो सगळ्यात जास्त. पगार झाल्यात मरणाची, त्यांना काय गरीबाचे लेकर मरून नाही तर जेवण करू, त्यांना काय नाही. पण त्यांना माहित नाही गरीबाची हागणच लावतो मागा लागल्यावर. गरीबाच्या पोटाला बेकार येतो. पिगर मीठ लावलेले समजून खायला वगैरे नाही. आम्हाला 2-4 घंटे काही बोलत नाही. एकदा आपला पट्टा सुरू झाला का तुमचं आणि ते मग काय करू शकत नाही. तुम्हाला हे बी सांगतो, आता ठोकून सांगतो, काहीच करू शकत नाही. आपलं गाबाळ आपल्याला इथं काही झालं ना, तिकडचं गाबाळ निघालं भाकरी टाकून आपल्या गावाला ओरिजिनल मर्दासारखे लेकर तुमचं उठून जाऊ शकता घरी. आणि आहेत सगळे येतो गांधी सगळ्या महाराष्ट्रात. फक्त इथल्या सगळ्यांनी शांत राहायचं, एवढंच फक्त तुम्ही पाळायचं. एकदा मांडी घालून बसलं की कचकटून मांडीच घालून बसायचं, पुन्हा आणायचं. म्हणजे गोंधळाला गडबडीने काय होत नाही. कारण जिल्ह्या पोलिसाचा काही दोष आहे का? सरकार तिकडं ते हळूच काढी लावतो बसल्यावर, त्यामुळे यांना दोष नाही द्यायचा. आणि तशी वेळ महाराष्ट्र आहे ना आपल्या मागं, तुम्ही काय नाही करता. फक्त वाईट पाऊल उचलायचं नाही कोणी. बाकीचं बघूयात, मला तरी वाटतं ते होईल 100% आता होईल. कारण तुम्ही गप्पा भरवून मला पुन्हा बोललो मी दवाखान्यात आजारी. तुम्हाला काय सांगा, तुमच्या 10-12 केशी झाल्या म्हणतात कोणावर. मी नाही गप्पा 6 कोटीचं कल्याण करायसाठी 1,500 केशी घेतल्या. तसं तुमच्या त्या शिकतात तुम्ही म्हणून तुमच्या लेकराचं वाटलं होऊ देणार नाही. मी आयजी साहेबांना नाही बोलत, SP साहेबाला बोलून तुमच्या त्या विद्यार्थ्याच्या म्हणून वापस घ्यायला त्या पेशंटला लोन घेऊ नका, कारण ते मला बसूनच द्यायला सांगायला समजू. त्याला अर्धा डोका तरी एकट्यानेच खाल्लं नाही. आता हसलं ना तिकडे, आता फुल हसलं. आता हात करतो मला वर असं. जेव्हा मागं घेऊ आपण त्या साहेबाला घ्यायलो, SP साहेबाला घ्यायला सांगून देऊ. मी वरती बोला मुख्यमंत्र्याचा आधी मी तर मार्ग लागून हे फक्त तुम्ही शांत त्या सगळ्यांनी बसा. इकडे काय रस्ता फिरता आला तर काही काम नाही ना, काय टेन्शन नाही. त्यांना 10 वर्ष इथं बसले तरी काय टेन्शन नाही.
पहिल्यांदा कुठं का दुसरीकडे होते का? म्हणजे तुम्हाला इथून नेलं का तिकडून? अच्छा, मी तरी आला म्हणलं इतक्या पटांना तो कसं का नेलं? इकडं तर शेल्टाची कंपनी असल्यावर बस होती. नदीचं पाणी असं कसं काय दिसतंय? तिथं डोंगर असल्यावर दिसतंय. असं दिसतं सांगा कामच व्हायचं अंदाज असं. आपण वाट बघू. शांत बसा. काय करतो तोंडाला काय बांधलं तोंडात कसं सोडे बाबा ते सोड. हा हेच करायचं नाही, शांत राहायचं, बघू काय होईल. हा कसलं टेन्शन नाही घ्यायचं, काय नाही काय नाही, फ्रेश राहायचं. कचाकच पुस्तक वाचायचं. तुम्हाला काय करायचं? पुस्तक वाचायचं. बघू आपण, आम्ही आहेत ना लढायला. काहीतरी मार्ग निघण असं वाटतं. शांत राहा सगळ्यांनी. आणि त्या फुलावरचे फुटते ते बघायला आले विद्यार्थी. कधी यार पडताना तिथं खाली आणि इकडं असेल वर कसं चला आता थोडा वेळ शांत बसा. बघूयात काय होते. तुम्हाला पुन्हा जायचंय का? नाही ते कडेला लवत. आता आपण बसलात म्हणल्यावर काय तुम्ही हवा या म्हणल्यावर तुम्ही खाली बसा. तुम्ही जास्त गडबड करताय. जास्त खाली दादाचे ते नाही बोललं झालंय, बोलणं डबल नसते. स्टेजवरची गर्दी थोडी कमी करा किंवा खाली बसून घ्या. सगळे दादा आपल्यासाठी आले, दादांना त्रास होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची. उमेदवार खाली उमेदवार इच्छुक उमेदवार पहिले खाली काढा. कृपया स्टेजवर गर्दी करू नका आणि समोरचे शांत बसा थोडा वेळ. आपल्या लोकांवर गर्दी त्याला खाली काढा. समोरची गर्दी थोडी. पत्रकारांच्या शिवाय जे बाकीचे उभे आहेत त्यांना नम्र विनंती आहे, खाली बसून घ्या. आपण दिले ना त्या आपण दिले मशाला उभं राहिलं लाईव्ह चालू आवाज होतो त्यांचा. दादा खाली बसायला लोक हे करायला लागले. माहिती तुमच्याकडे आहे ना, सूचना नाही द्यायच्या. समोर स्टेजच्या समोर माध्यमांचे प्रतिनिधी त्यांना सहकार्य करा. बाकीचे सगळे बसून घ्या. तुमचं साऱ्यांचं म्हणणं दादांपर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळं जे माध्यमांचे प्रतिनिधी आहेत त्यांना जागा द्या. बाकीचे बसून घ्या. हॅलो हा बोल की. हा दिसतंय ना.
हा मग कुठले घे इथंच आहे तू बघतीस ते दिसलं का नाही येणार का आता मृत्यू झाला तरी इथंच MPSCच्या मुलांना नाही आली कशा आणणार नाही हा स्टेजच्या मागचं गाबाळ काढा तुला काय जातात सरांचं त्या बाई घरी सर काय सगळे इच्छुक उमेदवार आलेले इथं दादा हे करायला काय झालं गर्दी होते पुढे सारखा थोडं पुढे सारखा कृपया स्टेजवरती अनावश्यक गर्दी करू नका. छोटस स्टेज आहे, वरती येण्याचा कोणी आग्रह करू नका प्लीज. सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. जाऊ दे मला मारू का ना माहिती नाही उतरते इकडनं उतर ना बाबा. भैया थोड़ा सा और मला घेऊ दे ना ना
काल रात्री सुद्धा बरेच विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेले होते. काही लोकांच्या विरोधात तक्रार देखील झाली. मागची डेक्कन 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 बेडेपूर सीएम सागर माझा पण काय बोलणं झालंय तुमचं? कुणाचा फोन होता? विद्यार्थ्यांचं असं देखील मागणी आहे. काही विद्यार्थ्यांवर काल म्हणजे अर्थात त्यांच्यावर एमसी गुन्हे दाखल केलेले आहेत. भविष्यात त्यांना पुढे अभ्यासासाठी किंवा नोकरीसाठी अडचण येते. शांततेत आंदोलन त्यामुळे ह्या मुलीने त्यांचं काय होणार नाही. पोलिसांनी आपला बोलताना बोलून गेले आधी विद्यार्थ्यांची पिढी मागे गेलो तुमच्याविषयी सांगायचं जाहिरात जानेवारी डिसेंबरमध्ये द्यायची तर जुलैमध्ये आहे. आणि तुमच्या निवडणुकीसाठी थांबले समाजातल्या सगळ्या घटकांमध्ये वाटचाल व्हायला ग्रामीण संख्येमध्ये लक्षात आला हे विषय सगळ्याला बोलतो शेवटच्या टोकाला आलो तर म्हणलो याच्या अगोदर देखील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, अधिकाऱ्यांशी बोलत आहेत. मात्र परिस्थिती येत नाही. वेळोवेळी त्यांना आंदोलन करावी लागतात. मुख्यमंत्री असं बोलतो आजच संपला आजच संपला त्यातच अधिकाऱ्यांनी केलं नसेल ना असंही होऊ शकतं. नंतर सरकारचा विषय 1 लाख पोरं राज्यातले म्हणलं पाहुणे होऊ शकतं. जर तुम्ही आम्हाला जर 1 लाख पोराला जर आमचं मानत नसाल आणि सगळ्या जाती धर्माचे तुम्ही काय असं शब्द बोलून काही चांगल्या चांगले तुम्हाला पुढे झाले हे सोपं नाही. हे पूर आहे. पोरा इतकं परिवर्तन कोणालाच करता येत नाही. करून यामध्ये जायचं पण नाही. पोरांना न्याय देण्यात किंवा जानेवारीत घ्या. जानेवारी मागच्या तारखेला घ्या एवढी 4 तारखेला काय हो दे पण आता कुठे काय नाही. म्हणजे जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत तुम्ही उत्तर नाही. आमोली
अख्खे पुणे काम करायचं बाकी हा तसं आता बाकी पुणे काम करायचं मुंबई झाली पुणे हातात मला न्याय पाहिजे बस हेच मुख्यमंत्र्यांचं उद्या उद्या करतील हेच लेकर न्याय द्या ना खूप एक वाटत खाली बस खाली बसून घ्या हवा येत नाही बाकी काही नाही. आता आपण पुन्हा आता तुम्हाला सारखे अपडेट द्यायला लागते. तुम्ही जर बसून राहिले तर मला अपडेट द्यायची गरज पडणार नाही. मला एका जागेवर कधी बसा. फक्त मला तुम्हाला एक सांगतो, मला शांतता लागते. तुमचा शांतपणा करून देणार नाही. न्याय घ्यायचा आहे ना, सगळ्यांनी शांततेत राहायचं. आपण आताच केंद्रीय मंत्री महोदय मुरली अण्णा मोहोळ साहेबांना बोललो. त्यांनी सांगितलं की मी आता चर्चा करून वेळ आली तर मुंबईला मुख्यमंत्र्यांकडे जायची वेळ आली तरी जाईल, परंतु मी त्यात आता ताकदीनं प्रयत्न करतो एक अर्ध्या घंट्यापासून. त्यामुळे तेही आता प्रयत्न करते, कारण मुरली अण्णा मोहोळ साहेबांनी याच्या अगोदरचा आम्हाला एक अनुभव आहे. मला देणं घेणं नाही तर राजकारणाशी राजकारणाशी जेव्हा काम करतो तेव्हा आपला. त्यावेळेस मला एक अनुभव आहे. एमपीसीच्या पोरांचा असाच विषय झाला होता. त्यावेळेस आम्हाला लिंक ओपन करून द्यायची. पोरं खाली बसणारे शिकणारे पोरं म्हणलं कसे पोरं पाहिजेत असे. तुम्ही आमच्यापेक्षा रंगीले. त्यांनी एक पाठीमागं एमपीसीचा विषय झाला होता. त्या विषयात सुद्धा त्यांनी दिल्लीपर्यंत जाऊन लिंक ओपन करण्यासाठी एमपीसीचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस 850 पोरं आपल्या एमपीसीमध्ये त्यावेळेस गेले होते. म्हणून त्या मंत्री महोदय मोहोळ साहेबांचा आपल्याला अनुभव आहे, ते सांगितल्यावर काम ते लक्ष घालून करते. आणि त्यांनीच आता शब्द दिला की तो केसेस संदर्भात आम्ही हे करतो. थोडं शांततेने घेतलं ना तुम्ही, थोडे खाली बसले, मग मला थोडी हवा येत नाही इकडे. आणि व्यासपीठावर जर तुमच्या पोरं असले तर तुम्ही खाली घ्या ना मनाने. थोडं बार सांगायची वेळ नाही बाहेर काय खाली बसून घ्या. हे बघा, एमपीएससी करणारे जेवढे तेवढ्याने खाली बसून घ्या. एकजुटीने खाली बसा. सगळे बसून घ्या खाली. बसून घ्या खाली. सहकार्य करा. स्टेजवरची इकडचे सुद्धा तुम्ही बसा. बसा लवकर. बसा तुम्ही. हवा येऊ द्या दादांना. स्टेजवरचे